नमस्कार, मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्गोपचार रुग्णालय सिल्लोड. आज आपल्याकडं एक सर आहे, एक ताई आहे, ज्यांनी आपल्याकडे काही दिवसापूर्वी आले होते. जवळपास साधारण ते 1-1.5 वर्षापूर्वी आपल्याकडे आले होते आणि त्यानंतर ते परत आता आपल्याकडे आलेत. ते सहज आपल्याकडे भेटायला आले. त्यांना थोडंसं हाताचा मानेचा त्रास व्हायला लागला होता, तर त्या संदर्भात मग ते भेटायला आले. पण त्याच्याही अगोदर ते आपल्याकडे आले होते. मग त्या अगोदर त्यांना काय त्रास होत होता आणि त्यांना काय त्रास होत होता, त्यावेळेस त्यांना किती आराम झाला, या संदर्भात आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेणार आहे. या ठिकाणी भरपूर रुग्ण येतात. प्रत्येक रुग्णाची या ठिकाणी प्रतिक्रिया घेणं शक्य होत नाही. पण ज्या ज्या रुग्णांची प्रतिक्रिया घेणं शक्य झालं, अशा रुग्णांची प्रतिक्रिया घेऊन सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करत असतो. आज यांची काय प्रतिक्रिया आहे, यांना किती आराम झाला, त्या संदर्भात आपण यांच्यासोबत चर्चा करून घेऊ. यांना काय त्रास होत होता, त्या संदर्भात आपण यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. ताई, तुमचं नाव सांगा ना. विमल सकाराम बोंबे. बरं ताई, तुम्ही सिल्लोडचेच आहे? हो. तुम्ही काही दिवसापूर्वी ताई माझ्याकडे आले होते. हो. तर काय त्रास होत होता तुम्हाला? मला कमरामध्ये त्रास होता हा. आणि थोडस जरी चाललं तर कमराला कळ लागायची. बरोबर. तुमच्याकडे जरी विराज केला आणि फार फरक पडला, म्हणजे डबल दवाखान्यात जायचं कामच पडलं नाही. बरोबर. बरं, तुमच्या पायात पण दुखत होतं का? हो. पायाची पोटरी भरून येत होती? हो. आणि कमरेला कळही लागत होती. बरं, तुम्ही MRI पण केला होता? MRI केला होता. बरं, MRI मध्ये त्यांनी ऑपरेशन सांगितलं होतं. बरोबर. मग आम्ही ते व्हीजी थेरपी केली आपल्याकडं. बरोबर. त्याच्यामुळे सगळं म्हणजे क्लिअर झालं ते. बरोबर. तुम्हाला कमरेचं ऑपरेशन सांगितलं होतं? कमरेमध्ये नस दबत होती? नस दबलेली होती. 3 नसा दबलेल्या सांगितलं. 3 नसा दबलेल्या. हो. तुम्ही किती ठिकाणी दाखवलं बरं? पुष्कळ ठिकाणी दाखवलं. कंप्लीट 2-2.5 महिने हे झालं, पण शेवटी आम्ही तुमच्याकडे आलो तर मग आम्हाला फरक पडला. बरोबर. म्हणजे फरक म्हणजे 100% फरक पडला. त्याच्यानंतर परत कधी नाही दुखलंच नाही? तुम्ही किती वेळेस आले माझ्याकडे? एकच वेळेस आले. बरोबर. तर यांची अशी प्रतिक्रिया आहे बघा. यांना डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं, यांनी MRI सुद्धा केला होता. यांच्या जवळपास एक 4थ्या, 5व्या, 3ऱ्या, 4थ्या आणि अशा ठिकाणी जे आहे सॅक्रम नावाचा मणका, तिथं नस दबत होती. त्याच्यामुळे जे आहे, तर यांना डॉक्टरांनी ऑपरेशन ऍडवाइस केलं होतं. पण त्यांनी ते ऑपरेशन न करता थोडंसं ऑपरेशन टाळलं आणि सहज या हॉस्पिटलची माहिती मिळाली आणि इथं उपचार घेतला. त्यानंतर मग त्यांचं 100% चांगलंच झालं. जवळपास किती दिवस झाले या गोष्टीला? 7-8 महिने झाले. बरोबर, 7-8 महिने झाले. हो, 8-9 महिने झाले. बरोबर. म्हणजे जवळपास 8-9 महिने झाले आपल्याकडे एकदाच आले होते. परत त्या संदर्भात काही गोळ्या घ्यायची गरज पडली नाही? त्या संदर्भात त्यांना गोळ्या घ्यायची गरज पडली नाही. तर अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. जवळपास असे भरपूर रुग्णांचे आम्हाला ऑपरेशन वाचवण्यामध्ये भरपूर यश मिळालं. तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये जर का असे काही रुग्ण असले तर नक्की आमच्या हॉस्पिटलशी संपर्क साधा. तुम्हाला मग त्यानंतर काही त्रास झालाच नाही? बरं. मग या ठिकाणी तुम्हाला उपचार घेऊन कसं वाटलं? बरं वाटलं? इथला स्टाफ, डॉक्टर आणि सगळे चांगले वाटले? बरोबर. तुम्ही आले होते सर त्या दिवशी. तुम्ही यांना भरपूर घेऊन फिरले. काय काय यांचं म्हणजे डॉक्टरांनी काय काय सांगितलं? असं ऑपरेशन सांगितलं होतं. बरं. पण त्यांचं त्यानंतर मग दुखलंच नाही? कधी परेशानी व्हायचं काम पडलंच नाही? कमरेचं दुखलंच नाही. असंच यांना जो आराम झाला, असे भरपूर रुग्णांचे आम्ही ऑपरेशन वाचवले. आपलं हॉस्पिटल पेन रिलीफ हॉस्पिटल, बस स्टँड रोड, 36 एकरच्या समोर आहे. जर आपल्या परिसरामध्ये काही असे रुग्ण असले तर नक्की आमच्या हॉस्पिटलशी संपर्क साधा. धन्यवाद.